आज पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी या इथे अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस मान्य नितीन जयराम पाटील यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे माजी अध्यक्ष माननीय रविनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती आणि माजी नगरसेविका सौ प्रमिला रविनाथ पाटील यांनाच पुन्हा एकदा त्या निवडून आलेले आहेत आणि त्यांना या इथे उपमहापौर पदासाठी उमेदवारी दिलेली आहे। दोघांचा या समाजकारणामधला असलेला एक संत प्रदीर्घ असा अनुभव, त्याचा नक्कीच फायदा हा या पनवेल महानगरपालिकेला होईल आणि पनवेल महानगरपालिकेचा त्याच्यामुळे विकासच होऊ शकेल। सर्व प्रकारचे जे निधी आहे, सर्व प्रकारचा जो काही संत पनवेल महानगरपालिकेच्या समोर असलेले प्रश्न आहेत, मग ते विमानतळाच्या बाबतीतचे असतील, रेल्वेच्या बाबतीतचे असतील किंवा सिडकोच्या बाबतीतचे असतील, MIDCच्या बाबतीतचे असतील, हे सर्व विषय हे हाताळण्यासाठी हे दोघंही सक्षम आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सध्या अतिशय चांगला असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारिणीने घेतलेला आहे असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळे मी या निर्णयाबद्दल मी नक्कीच समाधानी आहे। होय, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI ही महायुती ही वरती महाराष्ट्र सरकारच्या सत्तेमध्ये सुद्धा इथे कार्यरत आहे, त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे। अतिशय चांगलं असं या इथे एकमेकांमध्ये कम्युनिकेशन आहे आणि या पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आधीपासूनच येथे अतिशय चांगल्या प्रकारचा संवाद होता। माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा त्याच्याच बरोबर इतर सर्व नेतेगण असतील, यांनी इथं अतिशय सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं सर्वसमावेशक असं हे धोरण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या इथे ह्या निवडणुकीमध्ये मग हे सर्व महायुती हे एकत्र आहे आणि त्याच्यामुळे ह्या महापौर निवडणुकीमध्ये महापौर हा महायुतीचाच बसेल आणि उपमहापौरपदी सुद्धा या इथे महायुतीचाच उमेदवार हा सांगता येथे उपमहापौर होईल असं मला विश्वास वाटतो।